मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत. कल्याणहून कर्जत आणि कसाऱ्याला जाणाऱ्या गाड्या 20 ते 25 मिनिटं उशिरानं. कल्याण स्थानकात मोठी गर्दी. हार्बर मार्गावर ही रेल्वे 30 मिनिटं उशिरानं. मुंबईकरांना पहिल्याच पावसानं झोडपलं. पहिल्यांदाच एवढ्या लवकर मान्सून मुंबईत धडकला. लोकलसह रस्ते वाहतूक मंदावली. पहिल्याच पावसात ॲक्वालाईन पाण्याखाली. भुयारी मेट्रोमध्येही शिरलं पाणी. वरळीजवळील आचार्ययात्री मेट्रो स्थानकात गळती. शिंदे हे खोटारडे आहेत हे लोकांसमोर आलेलं आहे, कारण त्यांनी सांगितलं होतं 2 वर्षात रस्ते खड्डामुक्त करू. त्यांच्या खिशातले खड्डे भरलेले आहेत. मुंबईच्या मुंबईवरून आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल. मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला पावसाच्या स्थितीचा आढावा. संपूर्ण प्रशासनाला अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना. नुकसान झालेल्या ठिकाणी तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश. मुंबईत मलबार हिल परिसरात इमारतीच्या तळाचा भराव कोसळला. तर माहीममध्येही इमारतीचा काही भाग कोसळल्यानं दुर्घटना. सीएसएमटी स्थानकातही झाड कोसळलं. महाराष्ट्रातील काही दुष्काळी भागात जोरदार पाऊस. बार्शी, साताऱ्यातील माण, पंढरपुरात पूरसदृश्य परिस्थिती. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील गोताळा इथं शेतात वीज पडून दोघांचा मृत्यू, तर 6 जण गंभीर जखमी. जखमींवर अहमदपूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार. महाबळेश्वरमधील वेण्णा नदीवरील लिंगमाळा धबधबा प्रवाहित, तर भीमाशंकर अभयारण्यातील कोंडवळ धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. वैष्णवीची आत्महत्या नसून हत्याच. वैष्णवी हुंडाबळी प्रकरणाचा तपास सीआयडीकडे द्या, मनोज जरांगेंची मागणी. आतंकवाद पाकिस्तान की सेना और सरकार के लिए पैसा कमाने का जरिया बन गया है. रोटी खाओ वरना मेरी गोली तो है ही. भुजमधील जाहीर सभेतून पंतप्रधान मोदींनी पुन्हा पाकिस्तानला ठणकावलं.